हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मनीज लाईफस्टाईल. गाईज, आज आम्ही जातो आहे लग्नाला भावाच्या मुलाच्या. तर ट्रेनमध्ये बसतो आहे, पण म्हटलं एक तुमच्यासाठी. लग्न होतं आईकडे, आणि आईकडे गेल्यानंतर लगेचच पुरणपोळ्यांचं खानदेशी पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत सर्वांनी, आणि अतिशय सुंदर पद्धतीने ह्या पुरणपोळ्या होतात. तर खेडेगावातली मजाच एक गावाकडची वेगळीच असते. हा मांडव आलेला आहे, मांडवाचा कार्यक्रम चालू आहे आता. आणि सोमादेव पण होते आईकडे. कोणाला माहिती असेल खानदेशच्या लोकांना तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा, मला आवडेल. कारण की सोमादेव म्हणजे खूप मोठा कार्यक्रम असतो आमच्याकडे. आणि आई म्हणजे आईची सासू होती, म्हणजे आजी, तेव्हापासूनची ही परंपरा आई निभवत आलेली आहे. तर सोमादेवांचा कार्यक्रम खूप छान होता. हळदीचा प्रोग्राम ठेवलेला आहे. सोमादेवांचा कार्यक्रम आहे हा, हळदीच्या दिवशी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवांचं खूप खूप करायला लागतं, आणि सगळेच नवीन वस्तू लागतात. कोणाला माहिती असेल तर सांगा. सगळ्या नवीन वस्तू आणि कोऱ्या वस्तू लागतात. मी म्हणजे हे पहिल्यांदा जवळनं बघितलेलं आहे, कारण की दरवेळेस पाहत होती. जेव्हाही आमच्याकडे लग्न असतं तेव्हा आमची आई नेहमीच हा सोमादेवांचा कार्यक्रम करत असते. तर तेव्हा बघायला मिळायचं, पण एवढं लक्ष देऊन नाही बघितलं. लगेच हळदीचा प्रोग्राम चालू झालेला आहे आमच्याकडे, आणि अतिशय छान अशा पद्धतीने पारंपरिक हे हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि खूपच छान सगळे भेटले. सगळ्या बहिणी आहेत ह्या माझ्या, आणि सगळ्या भेटल्यानंतर धमाल झालेली आहे. सोमादेवांना सगळं नैवेद्य बनवून ठेवलेलं आहे, आणि त्याची पूजा होते. पूजा केल्यानंतर पूर्ण रात्रभर हे सोमादेव नाचत असतात. पूर्ण रात्रभर आई आमची पूजा करते. आणि आई आता नाग घिसरणी बोलतात, कोणाला जर का माहिती असेल तर. आईने आता सांगितलेले देवांना नमस्कार करून सांगते की आता पुढचा जे सोमादेवांचा कार्यक्रम आहे, मी आता इथे थांबते, थकले आता. नंतर पुढच्या वेळेस कोणी करेल किंवा नाही करेल, पण माझं कार्य इथेच मी संपवते. आणि हे सगळं अतिशय खूप सुंदर अप्रतिम असा छानपैकी कार्यक्रम झाला सोमादेवांचा. आणि खूप रम्य असं दृश्य होतं ते, अंगाला काटा येणारं. कारण की सोमादेव बोलल्यानंतर त्यांची पूर्ण रात्रभर नाचतात, आणि त्याच्यानंतर ओला निंब कापला जातो. ज्या निंबोण्या येतात, निंबूचं झाड नाही, निंबोण्यांचं, निंबू, कडुलिंबू. तर ते झाड ओलं कापून अशी आडी खोदली जाते, आणि त्या आडीमध्ये ते ओलं झाड जाळलं जातं, आणि त्याच्या निखाऱ्यावरनं हे सगळी माणसं चालतात. आणि ॲक्च्युअल म्हणजे देवाची एवढी मोठी, काय म्हणणार मी, म्हणजे खरंच खूप कृपा करतात सोमादेव.
आणि कोणालाही काही इजा न होता सगळेजण त्या आडीमध्ये उतरतात. ते बघण्यासाठी खूप मजा आली. हे पाहू शकतात तुम्ही. सगळेजण त्या आडीमधून जातात ते, पण कोणालाही काही इजा झालेली नाही. खूप सुरेख आणि उत्तमाचं कार्य पार पाडून घेतलं सोमादेवांचं. मला खूपच आनंद झाला आणि आईला त्याहीपेक्षा आनंद झाला, कारण की तिचं हे शेवटचं देवांचा कार्यक्रम होता. कारण की ती आता थकलेली आहे, तर म्हणून मग तिला असं वाटलं की इथेच थांबावं आता. छान झालं. हे पाहू शकतात तुम्ही. सगळे लोक बघा त्या आढीमधून जातात, ते निखाऱ्यावरनं चालतात. आहे अशी धगधगती आढी होती. ते बघण्यासाठी पण एक भाग्य लागतात म्हणतात, तशातलं ते भाग्य प्रदान झालं मला आणि मला आवडलं खूपच. अतिशय छान कार्यक्रम झाला आणि हे मी तुम्हाला दाखवण्याचा याच्यासाठी प्रयत्न करते. कोणाला आवडलं असेल तर सांगा. हे छोटं बकरेचं पिल्लू होतं, ते वरून फेकलेलं आहे, की म्हणजे त्या देवांच्या वरून टाकलं जिवंत पिल्लू. आणि लग्न असं पार पाडलं, छान पार पडलं लग्न आणि खूप मजा आली. बाकीचे व्हिडिओ नाही घेता आले मला, कारण की तेवढा वेळच नाही झाला. शेवटचं मोमेंट दाखवलं मी तुम्हाला, की नवरी मुलगी घरी पदार्पण करते. छान वाटलं. त्यांनी नावं वगैरे पण सुंदर घेतले. त्यांची जोडी अशीच चांगली राहावी हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. लग्न तर सुरेखच झालेलं आहे. नवरा मुलगा खुश, आपण खुश, सगळे खुश. हे गृहप्रवेश झालेला आहे मुलीचा. तो सगळा कार्यक्रम आटपून लगेचच आम्ही घरी आलो, म्हणून तुम्हाला दुसरं पार्ट काही दाखवता आलं नाही मला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. टाटा बाय बाय.